आता माझ्यासोबत एवढा मोठा कांड घडलाय ना, जो की कुणासोबतच नाही व्हायला पाहिजे. दिगला का दिग. मला माहित नाही मी कुठपर्यंत आलोय, पण मी पळवतोय रे, कुत्र्यासारखं पळवतोय. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला 100% मज्जा येणार आहे. गुड मॉर्निंग दोस्तों, दिन की शुरुआत हो चुकी है और स्वागत है आपके भाई के चैनल पे जिसका नाम है सुजीत राठौड़. आज तो इसका क्लीनिंग वगैरह कुछ भी नहीं होगा, क्योंकि हम लोगों ने लिया एक चॅलेंज, म्हणजे मी घेतलंय चॅलेंज. तो सीन असा आहे की कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल, की ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की ऑलरेडी आपण एक चॅलेंज घेतलेलं आहे. कारण काल आपल्याला मशीन JCB शिफ्ट करायचं होतं, जे की काल मी जरा आळस दाखवला. आमचे जे ओनर आहेत ते बोलले जर उद्या सकाळी 9 वाजता मशीन तिथं चालू झालं, म्हणजे साईडवरती काम चालू झालं, तर मला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पार्टी भेटणार आहे. सो आता मला असं वाटतं थोडंसं झाडून घेतो. तसं झाडलं म्हणजे जरा बरं वाटेल. जरा हे सगळं फ्लोअर वगैरे सगळं खराब झालं रे. एवढं नालायकसारखं आपण राहणारे नाही, तुम्हाला दाखवतो. तसं जरा क्लिनिंग वगैरे असलं म्हणजे जरा चिलमध्ये दिवस जरा चांगला जातो रे. आता एवढ्या कचऱ्यामध्ये कसं काम करणार होतं, हट रे, आपल्याकडे नाही होणार. तर 5 मिनिटामध्ये झाडून घेतो. इथून निघलो ना, कुत्र्यासारखा JCB पळवत नेणार आहे, कुत्र्यासारखा ऐसा. अरे दोस्तों, ये झाड़ू अंदर जाने का नाम ही नहीं ले रहा रे, लेकिन फिर भी मैं इसको कैसे तो निकालूंगा. आता मला डॅशबोर्ड क्लीन करायचं, माझ्याकडे कपडा बघा किती मोठा आहे. ठीक आहे ना, चलता है इतना क्या. गणपती बाप्पाला थोडंसं साफ करू. तर क्लिनिंगचं आज एवढं काही खास मनावरती घेतलं नाही. सो लेट्स सी. बूम, स्विच ऑन, इग्निशन ऑन. गणपति बप्पा मोरिया. चलो. ब्रुम 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 ब्रुम. यहाँ से सीधा वहां जाने के बाद मिलेंगे दोस्तों, क्योंकि सफर बहुत ही तगड़ा होने वाला है. बीच में अगर कुछ दिखाने लायक रहा तो मैं आपको दिखाऊंगा. चलते हैं वो साइड में. आईची कटकट भावनो, हा JCB भावनो पळायचं नावच घेत नाही. 14 आणि 15च्या स्पीडने पडतोय. आपण कसं जाणार आहे 20 किलोमीटर एवढ्या लांब, काय कळत नाही रे. एनिवे भाऊ, आपण आहे आता सध्या मर्सिडीजच्या एकदम जवळ आणि आपल्या हातात आहे JCB. पण स्वप्न बघतोय आपण मर्सिडीज घ्यायचे, जे की सध्या आपल्याकडून पॉसिबल नाही आहे. तरी सुद्धा मी आशेच्या जीवावरती जगतोय. तो इसके बारे में आप क्या कहना चाहोगे. आणि जेवढे भावांनो रस्त्यात हे नाही आहेत ना, स्पीड ब्रेकर नाही, त्याच्यात जास्त खड्डे आहेत. आताची भावांनो जरा, अरे ह्याचा एक विषय काय माहिती आहे का, ह्या JCB मध्ये आहे ना, जो टॉर्क कन्वर्टर असतो, एक पार्ट असतो टॉर्क कन्वर्टर, जो की तुमच्या आय थिंक कुछ तो हे भावनो, कुछ तो हे मी सांगतो तुम्हाला, माझ्या लक्षातून गेलं, मला पप्पांनी सांगितलं होतं. ते जो टॉर्क आहे ना, तुम्हाला इंजिनला असं पॉवर देत असतो, जे की ह्याच्यातून असं पॉसिबल येत नाही. हे पण हा वाला व्ह्यू लय खतरनाक दिसतोय काय, असं वाटतं मी एकदम असं मोटो ब्लॉगरवाला फील येतोय तुम्हाला. आय नो. आत्ता माझ्यासोबत एवढा मोठा कांड घडलाय ना, जो की कुणासोबतच नाही व्हायला पाहिजे. झालं असं की मला एक स्पीड ब्रेकर दिसलाच नाही, कारण मी शूट वगैरे भावना सिरियसली सांगतो, मी शूट वगैरे काहीच करत नव्हतो. पण तो स्पीड ब्रेकर असल्या खतरनाक असा अदृश्य होता रे, जो की मला दिसलाच नाही. आणि JCB गेला डायरेक्ट त्याच्यावरून बूम असा गेला आणि असा हवेत उडला की पाठीमागचे सगळेजण असे ब्रेक दाबून असे जागेवरती थांबले. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की हा भाई आता ॲक्सिडेंट झाला 100%, हा उडून पडत असतो सीटावरून खाली डायरेक्ट, असं त्यांना वाटलं असेल. पण मी काय उडणाऱ्यातला नाही, मस्तपैकी चिलमध्ये बसलो होतो. हे बघा, जेवढे हे नाही तेवढे खड्डे. मैं आपको मर्सिडीज कंपनी भी दिखाता हूँ आगे जाके, रुको. ये देखो, पहिला आधी आरशावरची धूळ बघून घ्या, ते सॉरी काचेवरची. ये दिगला का दिग आहे का नाही. प्रॉमिस तो आपके भाईने कंप्लीट किया है. आणि मी तुम्हाला सांगतो, शब्द आहे आपला, 1 तासामध्ये गाडी तिथं आपलं JCB तिथं टच होणार 100 आणि 125%. सो चलते आगे. ये भाऊ का ट्रक बंद पड़ चुका है, कैसे क्या पता, लेकिन बंद पड़ चुका है. आणि मी आलोय अर्धा किलोमीटर, सॉरी
अर्धा प्रवास पूर्ण करून मी बराचसा पुढे आलोय, जे की मला माहित नाही मी कुठपर्यंत आलोय, पण मी पळवतोय रे, कुत्र्यासारखं पळवतोय. आणि मध्ये एका ठिकाणी कांड पण झाला, जे की मी तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे माझ्याकडून काही कांड नाही झाला. एक ऑल्टोवाला होता, ट्रकच्या डायरेक्ट मागच्या साईडला घुसला रे. म्हणजे त्याचं काही राहिलं नाही आणि ट्रकवाल्याला काही झालं नाही. त्यामुळं सांगत असतो मी, मोठ्या गाड्यांच्या पासून थोडंसं लांब चालत राहा, जेणेकरून कसं असतं ट्रकमध्ये जेव्हा तुम्ही चालवता ना, ट्रकचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि गाडीचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, जे की तुमच्या लक्षात येत नाही. आणि मी तुमचा भाऊ, मी तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देतोय. त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या वेळेस जर गाडी चालवत असाल, 4 व्हीलर 2 व्हीलर जे काही असेल, तर स्वतःची काळजी घ्या, एवढंच सांगायचं. आपण आता अशा चौकामध्ये आलोय जिथंही भरपूर अशा ठिकाणी मेन रोड जातात. हा वाला रोड जातो मुंबईला, हा वाला जातो आपल्या साईडकडं आणि हा वाला जातो पुण्याकडं. आणि मी जिकडून आलोय आता तिकडचा रोड एका विशेष ठिकाणी जातो, जे की मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही तुमच्या लेवलला गुगल करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे देखो, एका हाताने JCB चालवायची निंजा टेक्निक. ही कमांड पास केली की आपला डेस्टिनेशन आहे 1 ते 1.5 किलोमीटर लांब. आणि मी एका नामांकित कंपनीमध्ये चाललोय, की ज्या कंपनीचं नाव आहे ह्युंडाई. तर ह्युंडाईमध्ये आपल्याला दिवसभर काम आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काम पण, जेवढं आपल्याला काम करायचं आहे ना, त्याची सगळी टूर पण मी देणार आहे. मी बोललो होतो आमच्या मालकांना, मी बोललो होतो माझा नाद करूच नका रे, आईच्या गावात रे, आईची कटकट. शेवटी आलो मी आपल्या साईडवरती, जिथं की आपल्याला काम करायचंय. आणि हा वाला डोंगर, हा तुमच्या भावाला आज भरून द्यायचा ट्रॅक्टरमध्ये. सो मी ऑन टाइम पोहोचलेलो आहे आणि अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे. आता मी माझ्या मालकांना फोन करणार आणि पार्टी डन करून टाका, हॉटेल बुक करून टाका. हॉटेल भाग्यश्री. नाद करतो काय, आपल्याला जायलाच लागते 100%. आता मी ट्रॅक्टरची वाट बघणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आतमध्ये, त्यांना पण जाऊन सांगतो. त्यांनी पण मला चॅलेंज दिलं होतं की तू 9च्या आधी जर आला तर माझ्याकडून पण तुला 500 रुपये बक्षीस. 500 रुपये पण आपल्या खिशात येणार आहे आणि आपल्याला पार्टी पण भेटणार आहे. ऑन टाइम तुमचा भाऊ पोहोचलेला आहे. या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी जरा ट्रॅक्टरवाल्यांचा अपडेट घेतो, आमच्या शेटला कल्पना देतो की तुमचा ऑपरेटर आणि तुमचं JCB ऑन टाइम कंपनीमध्ये पोहोचलेला आहे. 1-2 मिनिटं द्या फक्त भावांनो. एवढं कुत्र्यासारखं पळाल्यानंतर माझ्या आत्ता लक्षात आलंय आपण नाश्ता करायचं विसरून गेलोय. असं चिकू आलेला आहे, चिकू तिकडे गेलाय कांदा आणायला. वडापाव आण म्हटलं याला, वडापाव मग शिळा घेऊन आला, म्हणजे जास्त गरम नाही. त्याने खातोय, भूक लागली मजबूत. असं होतं बघा, कामाच्या गडबडीमध्ये आहे ना. अरे हा वडापाव इतका चिक्या, हा वडापाव इतका थंड आहे, घशाच्या खाली उतरत नाही चिक्या माझ्या टाकल्या. चिकू द बॉय. हाय पब्लिक. हा आपल्या बऱ्याचशा ब्लॉग मध्ये दिसलाय चिकू तू. तेव्हा केस होते, आता केस नाही. आईच्या गावात रे, हे दुःखच खतम होत नाही. भावाचे केस ओढून गेले रे काम करून करून. तरी काम जाईना गेले. मार्केटमध्ये कांदा आणलाय त्याने, कांदा आणला आता दे बरं. हा असल्या प्रकारचा वडापाव आणि असल्या प्रकारचा कांदा खायला. हे दुसरा ट्रॅक्टर कुठे आहे? दुसरा ट्रॅक्टर त्यांना बोललो होतो 9 वाजता आपल्याला स्टार्ट काम चालू करायचंय. 9:55 झाले, चिकू आलाय, दुसरा ट्रॅक्टर यायचं राहिलं. तो मगाशी जो डोंगर दाखवला होता ना, तो आम्हाला भरून द्यायचा, सगळा विषय करायचा आहे. सगळे भरायचे फायनल करायचे. आज नाईट चालायचे. आता आमच्या शेटने पैन लावली माझ्यासोबत. काय 9 वाजता इथं जाऊन दाखव तुला पार्टी. दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलला. म्हणजे हॉटेल भाग्यश्री. भाग्यश्री सुट्टी नाही भावना. मी नडत असतोय, अजून एक वडापाव खाणार मग काम चालू करणार. दुपारचे 2 वाजलेत. जेवण करायला गेलो होतो आणि फोन झालेला स्विच ऑफ. तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. तुमच्या भावाने JCB बघा कुठं चढवलाय, डायरेक्ट डोंगराच्या वर. म्हणजे हा वाला एवढी हाईट होती, सकाळी मी दाखवलं होतं, एवढ्या हाईटला होता JCB. डायरेक्ट याच्या वरती चढवला. एवढं सगळं भरून टाकले. पाहिजे इथे ना एक साप पण निघलेला रे. तो साप आहे ना जरा वळवळ करत होता, पण बिचारायला मी मारलं नाही. चिक्कू आणि मी गेलो होतो. हा माहिती आहे ना, हा चिक्कू. थांबा तुम्हाला दाखवतो. हा वाला चिक्कू आणि मी गेलो होतो. जेवण वगैरे झाले आणि परत काम करायचं.
ऊन नेक्स्ट लेवल आहे रे आज, प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे तरी सुद्धा काम करायला लागतं. यही तो जिंदगी आहे दोस्तों. आणि साईडवरती मला जास्त शूट नाही करता येत रे. म्हणजे काय होतं माहिती का, काम चालू असतं आणि दोन्ही हात बिझी असतात, त्यामुळे मग पहिली गोष्ट तर शूट करता येत नाही. तरी सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी शूट केल्यात. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 100% मज्जा येणार आहे. 2 वाजल्याने कुठे लगेच सुपरवायझर ओरडायला लागले रे. काम चालू करायला लागेल आता परत. आजच्या गावात असं वाटतंय मी माउंट एव्हरेस्ट चढून आलो. हे मी काल हेवाला दाखवलं का तुम्हाला, हेवाला मी फ्रेग्रन्ससाठी लावले. हे चांगले आहे ते, वास एकदम प्रॉपर लेवलला येते. आता बघा ना इकडून व्ह्यू कसा आहे, एकदम खतरनाक. असं वाटतंय राजा सगळ्यात वरती बसला आणि खाली सगळी प्रजा आहे. चलो काम चालू करते अभी फिर से. कालप्रमाणे आज सुद्धा आपल्या ह्या ब्लॉगचा सुद्धा एंड आपल्या ऑफिसवरती होतं जिथं मी आलेलो आहे. आणि तो जो काल ब्लॉग शूट केला होता ना त्याचा एंड करायचा राहिला होता. म्हटलं एंड केल्याशिवाय त्या ब्लॉगला अर्थ काय राहणार. बाय मी आज एक मोठा पराक्रम पण केला. ये देखो खतरनाक लेवलला लागून घेतलं. काय केलं ते मी लगेच नाही सांगत, पण सांगणार लवकरच सांगतो तुम्हाला. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो.